नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल जिओपॉलिटिकल रिस्क, भारत पाकिस्तान यांच्यामधले ताणतणाव यामुळे लेव्हल तुटली, पण FIIची खरेदी मात्र चांगली दिसली. FIIनी 2007 कोटी रुपयाची खरेदी केली, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी मात्र विक्री केली 596 कोटींची. बॉन्ड यील्ड 4.40 झालं आणि काल 30 वर्षाचे बॉन्ड्स जे विकले सरकारने, तर त्याला मागणी चांगली होती. अर्थातच अमेरिकेने. डॉलर इंडेक्स 100.72 झाला. सकाळपासून जे चाललं होतं की एक मोठं डील केलं अमेरिकेने असं दाखवत होते अख्खा वेळ, तर ते रात्री जाहीर झालं. ब्रिटन आणि US यांच्यामध्ये हे डील झालं. ब्रिटन 5.1% वरून 1.8% टॅरिफ कमी करायला तयार झालं. अमेरिकेच्या मालाला आम्ही जास्तीत जास्त ॲक्सेस देऊ असं ब्रिटनने सांगितलं, पण अमेरिका म्हणते की 10% बेसलाईन टॅरिफ राहीलच. एअरलाईनचे शेअर मात्र अमेरिकेत काल वाढले, कारण विमानांचे जे पार्ट्स होते त्यांना टॅरिफमधून वगळलं. त्यामुळे रोल्स रॉयसे ह्या कंपनीचे शेअर वाढले. डेल्टा एअरलाईनचे शेअर 7% काल वाढले. जे रिझल्ट लागले मार्केट संपल्यानंतर, त्याच्यामध्ये EPLचा रिझल्ट छान लागला. तिन्ही गोष्टी वाढल्या. आरती इंडस्ट्रीजचं प्रॉफिट मार्जिन दोन्ही कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. चंबळ फर्टिलायझरचा रिझल्ट ज्या प्रमाणात शेअर वाढलाय त्या प्रमाणात कमजोर वाटला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. 5 रुपये डिव्हिडंड. जिंदाल स्टेनलेस प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. ब्रिटानियाचा डिव्हिडंड 75 रुपये ब्रिटानियाने डिव्हिडंड दिला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. सीगल CEIGALL यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. रेल इंडस्ट्री RAIN त्यांचा लॉस कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. R-System यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. रिझल्ट चांगला आला. 6 रुपये डिव्हिडंड दिला. फाईन ऑर्गॅनिक्स प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, 11 रुपये डिव्हिडंड दिला. झी एंटरटेनमेंट यांचं रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. 2 रुपये 43 यांनी डिव्हिडंड दिला. त्यांचं प्रॉफिटही वाढलं. युनियन बँकेचं प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. ग्रॉस NPA, नेट NPA कमी झाले. प्रोव्हिजन्स YOY प्रोव्हिजन्स वाढल्या, तर क्वार्टर ऑन क्वार्टर प्रोव्हिजन्स कमी झाल्या. 4 रुपये 75 लाभांश दिला. कारण क्वार्टर ऑन क्वार्टर गेल्या क्वार्टरमध्ये 1599ची प्रोव्हिजन होती
आता 1543ची झाली. आणि इयर ऑन इयर बघायचं तर गेल्या वेळेला 1259 कोटीची प्रोव्हिजन होती, ती आत्ता 1543 झाली. दिलीप बिल्डकॉन, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं, यांना 36 कोटीचा एक्सेप्शनल गेन झाला. MCXचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, 30 रुपये डिव्हिडंड मिळाला, डिव्हिडंड जाहीर केला. बायोकॉनचा रिझल्ट छान आला, प्रॉफिट दुप्पट झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. IIFL फायनान्स, प्रॉफिट कमी झालं, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन 31.3. पीडी लाईटचा रिझल्ट छान आलाय, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलंय, 20 रुपये डिव्हिडंड दिलाय. सुलाचं प्रॉफिट कमी झालंय, मार्जिन कमी झालंय, रेव्हेन्यू वाढलाय, 3 रुपये 60 पैसे डिव्हिडंड दिलाय. टायटनचा रिझल्ट चांगला आलाय, प्रॉफिट वाढलाय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिनही वाढलाय आणि टायटननी 11 रुपये डिव्हिडंड दिलाय. आज लुपिनच्या राल्टेग्राविर या टॅबलेटला US FDA कडून अप्रूव्हल मिळालं. या टॅबलेट HIV साठी वापरल्या जातात आणि याचा अमेरिकन मार्केट साईज $34 मिलियन एवढा आहे. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स यांनी राईट्स इश्यू जाहीर केला. 8 शेअरला 1 राईट मिळेल. राईट्सची प्राइस आहे 194 रुपये पर शेअर. 2996 कोटी एवढी रकमेचे राईट्स इश्यू केले जाते. 14 मे रेकॉर्ड डेट आहे. हा राईट्स इश्यू 22 मेला सुरू होऊन 6 जूनला संपेल. ब्रिगेड एंटरप्राइजेस यांनी बंगलोर येथे प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट सुरू करणार असं सांगितलं. 2000 कोटी गुंतवणूक करणार आहे. मुथूट मायक्रो फायनान्स ही फायद्यातून तोट्यात गेली, रेव्हेन्यू कमी झालं आणि NPA यांचे वाढले, त्यामुळे रिझल्ट खूपच कमजोर आहे. इन्फोसिस, इंटेक ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगनी मेक्सिकन सबसिडियरी बंद केली. BPCL मध्य प्रदेशासाठी 100 मेगावॅट तर महाराष्ट्रासाठी 50 मेगावॅट विंड फार्म प्रोजेक्ट त्यांनी अवॉर्ड केली. याचाच अर्थ काय होतो तर ते रिन्युएबल एनर्जी आता अधिक प्रमाणात वापरणार आहेत. कोणते शेअर तेजीत किंवा मंदीत राहतील हे देतीये, पण त्याला आज फारसा अर्थ उरणार नाही. बहुतेक सुरुवातीला गिफ्ट निफ्टीप्रमाणे 1000 पॉईंट तरी मार्केट डाऊन असेल. फक्त लोकांचं लक्ष डिफेन्स शेअरकडे अधिक असेल. पण मार्केट पडल्यानंतर ज्यांचे रिझल्ट चांगले लागलेत किंवा जे शेअर स्ट्रॉंग आहेत त्या शेअरकडे लक्ष द्यायला हरकत नाही. आता आधी तेजीमधले बघूया. EPL रिझल्ट चांगला होता EPLचा. ब्रिगेड, आता डिफेन्स शेअर भारत डायनॅमिक्स, BEL, HAL, पारस डिफेन्स, कारण ड्रोनचा बराच वापर या ताणतणावांमध्ये दिसतोय. ब्रिटानिया, लार्सन आणि टुब्रो L&T, AU स्मॉल फायनान्स, आयडिया फोर्ज IDEAFORGE, टाटा मोटर्स, आरती इंडस्ट्री,
बायोकॉन, कोफोर्ज, कल्याण ज्वेलरी, HCL टेक, रेमंडचं डीमर्जर व्हायचंय, रियालिटी विभाग बाहेर पडेल, 14 मे रेकॉर्ड डेट आहे. ब्रिगेड, टायटन, बायोकॉन, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स आणि झेन टेक्नॉलॉजी. तर मंदीमध्ये एशियन पेंट, बजाज ऑटो, दीपक नायट्रेट, इंडियन हॉटेल, इंडिगो, कारण पुष्कळ फ्लाईट बंद केल्यात आणि त्याचप्रमाणे विमानतळसुद्धा बंद केले. चंबळ, श्रीराम फायनान्स, REC, ACC सिमेंट आणि DLF. तरी पण आज आणखीनच सावधपणे करा. पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मार्केट पडल्यानंतर स्वस्त भावात शेअर मिळू शकतील, पण त्यासाठी थोडा अवधी मात्र तुम्हाला ठेवावा लागेल, 6 ते 8 महिनेपर्यंत. पण जेवढे स्ट्रॉंग शेअर, पण एकाच कंपनीमध्ये पैसा टाकू नका. जे तुम्हाला भांडवल गुंतवायचं आहे ते 4-5 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आणि वेगवेगळ्या सेक्टरमधल्या कंपन्यांमध्ये टाका. म्हणजे तुमचा धोका किंवा रिस्क ही डिव्हाइड होईल. म्हणजे ज्या वेळेला जो सेक्टर वाढत असेल त्यावेळेला तुमच्याकडे तो वाढणारा शेअर असेल आणि त्या सेक्टरमधल्या स्ट्रॉंग शेअरमध्ये पैसे गुंतवा. म्हणजे वाढू लागलं की पहिले स्ट्रॉंग शेअर वाढतात. आज बघूया तरी काय होतंय ते. नमस्ते.